रिडलॉन हा गांधीनगरचा रहिवासी आहे आणि अमोल दिनकर जाधव हा मुकुंदवाडीचा रहिवासी आहे। दरवेळेस प्रशासन या सफाई कामगारांना कोणतं काम करावं कोणतं नाही करावं याची त्यांना काही हे नाही आहे। कोणतंही काम अर्जंट सांगतात आणि तुम्हाला सस्पेंड करू म्हणतात। सस्पेंड करायच्या धाकाने आज एकाचा जीव गमावलेला आहे। हा सफाई कामगार आत्ताच लागलेला आहे, 26 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याचा जीव गेला। आमची बहुजन शक्ती कामगार संघटनेच्या वतीने आम्ही आयुक्तावर 302चा गुन्हा दाखल करावा असे आम्ही मागणी करतोय। तोपर्यंत आम्ही ही मावता हलवणार नाही या ठिकाणाहून। जोपर्यंत आयुक्तावर महानगरपालिकेवर 302चा गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून मावता हलू देणार नाही। सर मनपाचा आता इथंच आहे ना, मरचुरीमध्ये आहे। सर मनपाचा इलेक्ट्रिक डिपार्टमेंट असतानाही ते सोबत नव्हते की यांच्यासोबत नव्हते का ते? मनपाचे कोणतेही इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचे लोक यांच्या सोबत नसतात। तर ज्या वेळेस वरून बडगा येतो पोस्टर काढा शहर खराब होत आहे तर सफाई कामगार हा पहिला दिसतो, गरीब माणूस, त्याला पोस्टर काढायला सांगतात। इकडे कार्यकर्ते शिवा देतात ज्यांचे पोस्टर काढले ते, आणि इकडं अधिकारी म्हणतात तुम्हाला सस्पेंड करू। या दोन्हीच्या याच्यामध्ये आज एका कर्मचाऱ्याचा जीव गेलेला आहे। याची खूप मोठी जबाबदारी आहे। हा 25-26 वर्षाचा मुलगा आहे, याच्या 2 मुली आहे लहान लहान। याचं कसं होईल आता कुटुंबाचं? याला कोणी भाऊ नाही, कोण नाही, फक्त एक बायको आहे आणि एक आई आहे त्याला। बरं, सिग्मा हॉस्पिटलला जे कर्मचाऱ्याला दाखल केलेलं आहे त्याची काही अडचण समोर आलेली आहे? आत्ता सिग्मा हॉस्पिटलहून आम्हाला आत्ता फोन आला की ज्या कर्मचाऱ्याला तिथं रवी रणधीरला रिडलॉनला तिथं घेऊन गेले, परंतु तिथं बिल भरा म्हणून थांबवलं आहे। महानगरपालिका प्रशासन तिथं बिलसुद्धा भरत नाही। या घाटी प्रशासनाकडून इथून उचलून घेऊन गेलं त्याला, तो पण सिरियस आहे। तिथं गेल्यावर त्याचं बिल भरत नाही। आपल्या संघटनेची काय भूमिका असणार? जर त्यांनी बिल भरलं नाही तर आम्ही संघटनेच्या वतीने आम्ही बिल भरू आणि आमच्या कर्मचाऱ्याला दुरुस्त करू आम्ही। अरे याच्या अगोदर पण बरेच कर्मचाऱ्यांना शॉक लागलेले आहे, त्यांचं महानगरपालिकेने खर्च उचललेले नाही, स्वतः खर्चाने त्यांनी उपचार केलेला आहे। आता या दोघं कर्मचाऱ्यांना जे शॉक लागला, आता काय भूमिका तुम्ही घेणार? हे बघा, हा प्रशासन जर हे करत नसेल तर बहुजन शक्ती कामगार संघटना ही सक्षम आहे। आम्ही त्या कर्मचाऱ्यांचे उपचार करू, आम्ही पैसे भरू, आम्ही सक्षम आहे सध्या। तुम्हाला वाटत नाही का महानगरपालिका आयुक्त हुकुमशाही करतात म्हणून? हुकुमशाही चालू आहे ना। हुकुमशाहीमुळे, महानगरपालिका आयुक्ताच्या हुकुमशाहीमुळे एका परमनंट कर्मचाऱ्याचा या ठिकाणी जीव गेलेला आहे। सर सिक्युरिटी घरचे नातेवाईक कोणी आले नाही का? त्यांचे घरचे नातेवाईक एवढे हवालदिल आहे, आम्ही त्यांना रिक्षात बसून घरी पाठवलंय, कारण की एखाद्याचा जीव जाण्याचं काम आहे। सर सिक्युरिटी इक्विपमेंट जे असतात महानगरपालिकेकडे ते त्यांच्याकडे नव्हते का? कधीच नाही आहे। आतापर्यंत आम्ही खूप वेळेस मागणी केली आहे की सुरक्षा यंत्रणा जी असते या कर्मचाऱ्यांना ती कधीच देत नाही महानगरपालिका। आपलं नाव? मी कृष्णा बनकर, बहुजन शक्ती कामगार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष। एक चलो हिंदी में कोई भी पैसा इसलिए नहीं देता है कि आपके पास कितनी बड़ी डिग्री है। आपको पैसा तब मिलता है कि आप अपनी स्किल से कंपनी का क्या फायदा कराते हैं। अगर आप एजुकेशन एंड स्किल, एजुकेशन नॉलेज देगा, स्किल पैसा देगा। नॉलेजेबल इंसान अगर पैसा नहीं कमा पाता है ना, सबसे तकलीफमय जिंदगी उसी की होती है। इक्विनिक्स लर्निंग हमेशा सीखने और आगे बढ़ने के लिए नए अवसर प्रदान करता है, साथ ही बिना किसी अतिरिक्त चार्जेस नौकरी पाने में भी मदद करता है। इक्विनिक्स अपनी श्रेणी में सर्वश्रेष्ठ और दूरस्थ इंटेलिजेंस ऑपरेशन टूल्स से कंप्यूटर कोर्स प्रदान करता है। क्लाउड, नेटवर्किंग और हार्डवेयर जैसे कुछ क्षेत्रों में तुरंत नौकरी मिलती है। जखमी होता मुलगा, त्याला मी स्वतः घेऊन सिग्माला गेलो, तिथं ॲडमिट केलं। आता मला फोन आला की लोक त्यांच्याकडे हे करतायत ॲडमिटचे वगैरे पैसे। मी सांगितलं सगळे पैसे आम्ही प्रॉपरली देऊन टाकू, त्याची काही काळजी नाही। एकही उपचार थांबला, ECG काढलेला आहे, एक्सरे काढलेला आहे, दोन्हीमध्ये तो मुलगा नॉर्मल आहे। फक्त जो शॉक आहे त्या शॉकमध्ये तो थोडासा हे झालेला आहे, तर तो पण नॉर्मल सिला गेला। सगळं अँटीबायोटिक आणि हे चालू केलं। आमची विनंती आहे की त्यांच्याकडे आपण गांभीर्यानं लक्ष द्यावं, कारण दोन्ही कुटुंब दारिद्र्य रेषेवर आणि आता अत्यंत गरीब आहे। आईच्या जागेवर मुली आहे, त्याची बायको 12वी पास आहे। तिला तुम्ही कसं काय एंगेज
ते करा आणि त्याला काय कॉम्पिटिशन देता येईल त्याला म्हणजे आम्ही आत्ताच एक योजना काढलेली आहे. त्या योजनेमध्ये कुटुंबाला 1 कोटी रुपये हानी झाली नाही ते हानी भरून मिळणार हे सगळं होत आहे ते स्वतंत्र करू 4च महिने झाले ना त्या गोष्टीचं युनियन बँकेचा 4-5 महिने आधी कमी काय रगडे कुठे आहेत रगडे हे होते कंटिन्यू फॉलो पण येत $1 कोटी 15 लाख बसतोय का? हो बसतो आम्ही सगळे आत्ताच संघटनेकडून आणि साहेबांनी फॉलो करते युनियन बँकेच्या मॅनेजरला मी आत्ताच बोललो असे म्हणे आम्ही केस दाखल करून घेऊ आजच्या आजच आणि 1 कोटी 15 लाख रुपये त्यांचे जे कोणी असतात त्यांना काय असतं झाल्यानंतर जे पंचनामा बाकीच्या गोष्टी आहेत ना ह्या त्या कराव्या लागतात तर आता ते पण पोलीस वगैरे पंचनामा होतो त्यांच्या आणि जे लोक बोर्डिंग करताना त्यांची डिटेल काढलेली सगळं जेवढ्यांचे चेहरे बिरे येतील सगळे कुणी राहिला आपला स्मार्ट सिटीचे CCTV आहेत सगळं फुटेज काढले जातं तुम्ही चिंता व्यक्त केली होती काही दिवसापूर्वी अवैध होर्डिंग करून आणि आज त्याच कारणावरून दुर्दैवी घटना घडलेली आहे तुमच्या कर्मचाऱ्याचं जे आहे नेमकी काय घटना आहे आणि तुमची कारवाई काय आहे? आज पहाटे छत्रपती संभाजीनगर शहराच्या मुकुंदवाडी या परिसरामध्ये हनुमान मंदिराजवळ एक काही कार्यकर्त्यांनी अनाधिकृतपणे त्या ठिकाणी बॅनर लावलेले होते. आम्ही वारंवार सांगत होतो की अनाधिकृत बॅनर लावू नका, काढून टाका, अन्यथा गुन्हा होणार. परंतु दुर्दैवाने आज पहाटे 9:15 वाजता या सर्व अनाधिकृत बॅनरचा कार्यवाही करत असताना माझा 2 कर्मचारी त्या ठिकाणी एक गंभीर जखमी त्या ठिकाणी झाला आणि एक दुर्दैवाने ते अमोल जाधव म्हणून जे माझे कर्मचारी शॉक लावून ते बॅनर काढत असताना दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. आणि या बॅनर लावणारे आणि त्याच्यामध्ये ते इच्छुक जे कोणी असणार आहे त्यांच्या विरुद्ध मनुष्यवधाचा आम्ही गुन्हा नोंद करणार आहे. आणि दुर्दैवाने जे आमचे कर्मचारी मृत्यू झाले त्यांच्यासाठी आम्ही महानगरपालिकेने काम करत असताना दुर्दैवाने जे मृत्यू झाला त्यांच्यासाठी आपण खूप मोठी रक्कम जवळपास 1 करोड 15 लाख रुपये आपण इन्शुरन्स दिलेलं होतं. त्या रक्कम लवकरात लवकर त्यांच्या परिवाराला मिळण्याच्या अनुषंगाने माझी संपूर्ण टीम त्या ठिकाणी काम करणार आहे. आणि त्यासोबतच त्यांचं पत्नी त्यांना लाड बागे समितीमध्ये तातडीनं त्यांचं शोकाकुल ते घर संपल्यानंतर ते त्यांना लगेच आम्ही त्यांना लाड बागे समितीमध्ये अनुकंपा भरतीमध्ये आम्ही त्यांना नोकरी देणार. परंतु दुर्दैवी घटना आपल्या काही लोकांच्या चुकामुळे होतात आणि तो मुलगा आपल्या भारतीय संस्कृतीच्या हिशोबाने हनुमान मंदिरावर लावलं होतं म्हणून त्याला पायावर चप्पल काढून ते बॅनर काढायला गेलं. आणि यामध्ये या बॅनर लावणारे लोकांना एवढं कळत नाही कुठे बॅनर लावलं तर काढण्याचं हे त्यांचं क्षणमात्र खुशीसाठी एक लोकांचा जीव देतं, एक लोकांची अशा लोकांना काय इशारा द्याल सर यापुढे अशा घटना होऊ नये म्हणजे नुकतेच चमकोगिरी करण्यासाठी काही लोक असं करतात त्यांना काय इशारा असेल तुमचा? की आम्ही यापुढे मनुष्यवधाचेच आम्ही गुन्हा नोंद करणार आहे. कारण या लोकांनी ज्या ठिकाणी लावतात त्यानंतर महापालिकेचं आमच्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी काढावं लागतं आणि काढत असताना अशा पद्धतीचं म्हणजे आपण कल्पनाही केलं नव्हतं. परंतु अशी घटना होणे ते खूप वेदनादायक आहे. आज संपूर्ण आमच्या महापालिका म्हणून आम्ही त्याच्या पाठीशी उभा आहे परंतु त्याचा जीव तरी वापस येऊ शकत नाही. परंतु यापुढे ज्या काही अनाधिकृत बॅनर लावणारे लोकांविरुद्ध आम्ही कडक कारवाई त्यांच्या विरुद्ध करणार. सर काय सांगणार जी आज दुःखद घटना आपल्या मुकुंदवाडी परिसरामध्ये घडली जे कर्मचाऱ्याला कुठेतरी महानगरपालिकेने किट नाही असल्यामुळे ते घटना घडली अशी चर्चा आहे, काय सांगणार? एकदम ती चर्चा बरोबर आहे. प्राथमिक दृष्ट्या ठेकेदारानं त्यांना तिथं नेलं आहे. महापालिकेत काय चालतं काय नाही चालत याचं मला चांगलं आकलन आहे. कारण मी स्वतः महापालिकेत होतो ॲज ए ज्युनियर इंजिनियर आणि त्यामुळे
महापालिकेत कोण कोणाला हुकूम देईल सांगता येत नाही आणि असा हुकूम दिला गेला, तो गेला. त्यानं ते बॅनर काढलं आणि काढल्याच्या नंतर त्याने ते असं केलं तर ते वर ओढलं गेलं आणि त्याचा करंट लागला आणि तो तिथंच गेला आणि त्याचा दुसरा साथीदार आहे तो जखमी झालेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आमची आयुक्ताकडे अशी मागणी आहे आणि विरोधी पक्षनेते त्याच पद्धतीनं महापौर साहेब यांना अशी मागणी आहे की पहिली गोष्ट की त्याचं कुटुंब अत्यंत दरिद्री आहे, गरीब आहे. पहिल्यानं त्याला इस्टॅब्लिश केलं गेलं पाहिजे. त्याच्या मिसेसला, त्याची मिसेस 12वी पास आहे. त्याच्यानंतर तिचं टायपिंग अमकं ढमकं हे काय जे असेल त्या अटी शर्ती आम्ही मान्य करू. आमची आपले आयुक्त साहेबांना विनंती आहे की त्यांनी हे सगळी गोष्टी अत्यंत बारकाईनं ध्यानात घ्याव्यात आणि त्याला ताबडतोब आत्ताच्या आत्ता कॉम्पेन्सेशन देण्यात यावं. किती देतात, काय देतात ते त्यांनी ठरवावं. परंतु ते कुटुंब वाऱ्यावर जाता कामा नये आणि जर ते तसं जात असेल तर मग आम्ही मात्र मैदानात उतरल्याशिवाय राहणार नाही, अशी माझी. बरं, अशी माहिती मिळते सिंगमा हॉस्पिटल मध्ये जे कर्मचारी दाखल केलेलं आहे त्या हॉस्पिटलवाल्याने त्याचे उपचार थांबवलेले आहे. ते म्हणतात पैसे भरा त्याच्यानंतर उपचार करतायत, अशी माहिती आम्हाला. यांनी त्याची माहिती घेऊन आणि त्याच्यावर उपाय शोधावेत नाही यांना, सांगावेत नाही ना. महानगरपालिकेचे मुख्य अधिकारी उपचार त्याचे थांबवले अशी माहिती मिळते. नाही, मग यांनी थांबू देऊ नयेत ना. आपल्या संघटनाकडून काय दखल घेण्यात आली, काय भारतीय दलित पॅन्थरच्या वतीनं आम्ही पूर्णपणे त्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत आणि महापालिकेचं प्रशासन जे आहे त्यांना आम्ही सातत्यानं प्रश्न विचारत राहू जोपर्यंत त्याच्या कुटुंबाला इस्टॅब्लिश केले जात नाही तोपर्यंत. सर हो, एक मिनिट. इलेक्ट्रिकचा डिपार्टमेंटचा कोणी कर्मचारी त्यांच्या सोबत नव्हता का? नाही, कर्मचारी काढत होते. कोणीच नव्हतं. मी म्हणतो की पहिली गोष्ट की सगळ्यात प्राथमिक दृष्टिकोनातून हे तुमच्या लक्षात येईल की त्या मंडळीला, परमनंट मंडळीला तिथं पाठवण्याची काही गरज नाही आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र एक युनिट आहे अतिक्रमणाचं, त्यांनी ते जाऊन करायला पाहिजे होतं. यांनी परमनंट माणसं तिथं पाठवली आणि त्या माणसांचं अशा पद्धतीनं विल्हेवाट लावून टाकली. तर ही तर महापालिकेची चूक आहे ना. आणि महापालिकेला जर त्यांच्या आईवडिलांनी म्हटलं की महापालिकेवर खुनाचा गुन्हा दाखल करा, काय चूक आहे त्यांची? कारण तुम्ही तो माणूस क्वालिफाईड नसताना तिथं पाठवलं आहे, तो साफसफाईमधला माणूस आहे. तर याच्या अगोदर अनेक चुका झालेल्या आहे महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून. कुठतरी हे जी चूक आहे, मोठी चूक महानगरपालिकेकडून तुमच्या वार्डामध्ये झाली असं वाटतं की? प्रत्येक वेळेस महापालिकेच्या अशी चूक होतात त्यावेळेस नाही का इथले अधिकारी असं प्रशासन हे फक्त प्रकरण दाबण्याचं काम करतात. जेवढ्यापुरतं जेवढं येतात तेवढं तिथपर्यंत प्रकरण दाबलं जातं. आज जी घटना घडली, आज वयाच्या 29व्या वर्षी हा 29 वर्षाचा मुलगा आहे, त्याला छोटे छोटे 2 लहान मुलं आहेत. त्या ठिकाणी त्यांचं कामच नाही. त्या ठिकाणी ते साफसफाई कर्मचारी आहेत, त्यांना वरती ते बॅनर काढायचा अधिकारच नाही. त्यांना कोणत्या संबंधित अधिकाऱ्यानं त्यांना ते सांगितलं होतं, कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं का आयुक्तानं सांगितलं. ही चौकशी करून आमची सरळ मागणी आहे, वंचित बहुजन आघाडीवर सर्वांचीच मागणी आहे की त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. काय असा निष्काळजीपणामुळं आज एक 29 वर्षाचा मुलगा गेला आहे. त्या ठिकाणी एक मुलगा तिकडं ॲडमिट आहेत आणि आज मला तुमच्या माध्यमातून माहिती मिळते की त्याचा इलाज थांबवण्यात आला आहे. म्हणजे हा किती निष्काळजीपणा म्हणावं. म्हणजे तोही गेल्यानंतर तुम्ही त्याचा उपचार करणार आहात का? हे आज मला तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळालं की ते जेव्हा तिकडं सिरियस आहे त्याच्यावर उपचार थांबलेत. म्हणजे हा शासनाचा निष्काळजीपणा म्हणता येणार नाही त्याला. जेव्हा अशी घटना घडली तेव्हा पोलीस प्रशासन असेल किंवा महानगरपालिका प्रशासन किंवा त्यांचे काही दलाल असतील ते समोर येतात आणि प्रत्येक वेळेस हे असे प्रकरण दाबण्याचं काम करतात. आमचं म्हणणं हेच आहे, त्या परिवाराला त्या जे मुलगा दगावला आहे त्या परिवाराला नाही का त्याला न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या मुलगी आहे, त्यांची मिसेस आहे, त्यांना नोकरी मिळाली पाहिजे, त्यांना कंपल्सेशन मिळालं पाहिजे आणि त्वरित हे जे संबंधित अधिकारी असून जे आरोपी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. नसता आम्ही रस्त्यावरची लढाई आम्ही पहिल्या लढा आलो आणि ह्या वेळेस लढू आणि याने जर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही डेड बॉडी घेऊन सरळ सांगतो महानगरपालिका आयुक्ताच्या कार्यालयासमोर त्या ठिकाणी बॉडी घेऊन आम्ही जनआंदोलन त्या ठिकाणी उभा करू.
हो तुम्ही इकडे आणा. हो, नेहमी तुम्ही महानगरपालिकेमध्ये कर्मचारी होता, आता नगरसेवक झाला. नेमकं काय तुम्हाला वाटतं याच्या मागं काय चूक झाली असेल महानगरपालिकेत? सर्वप्रथम तर मी हे मानतो आणि हे सांगतो की हे सफाई कामगाराचं कामच नाही आहे. ना यंत्रणा आहे, ना काही आहे, ना नॉलेज आहे, ना टेक्निकल आहे काही. तरी काही नसताना सुद्धा त्यांना बळजबरीचं दमदाट्या देऊन आणि ते कामाला पाठवले जातं. त्यांना बॅनर काढण्याचं काम केलं जातं. तर त्यांचं बॅनर काढण्याचं कामच नाही आहे. हे काम ज्या सेक्शनचं असेल, ज्या खात्याचं असेल त्यांना संबंधित करावे, परंतु हे सफाई कामगाराकडून हे काम करून घेऊ नये. आणि यानंतर ही जी घटना घडली, निंदनीय घटना आहे. या घटनेचा मी माझ्या संघटनेतर्फे आणि नगरसेवक पदातर्फे निषेध करतो आणि संबंधितावर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि या परिवाराला लवकराच्या लवकर न्याय मिळाला पाहिजे. नसता आम्ही संघटनेच्या माध्यमातून याच्यावर तीव्र आंदोलन छेडू. धन्यवाद.